उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये त्यांच्या संदर्भातला प्रस्ताव हा मांडला जाणार आहे। मुंबईच्या वरळी डोममध्ये आज ही बैठक पार पडेल आणि यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे। या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, वर्किंग कमिटीचे सदस्य, राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकप्रतिनिधींचा समावेश असेल। कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या संदर्भातला प्रस्ताव या बैठकीमध्ये मांडणार आहेत। या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते अनुमोदन देतील आणि त्यानंतर सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार आहे। तर कशी होते राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आपण एकदा पाहूया ग्राफिक्समधून। राष्ट्रवादीच्या घटनेमधील कलम 20 नुसार अध्यक्षांची निवड केली जाते। केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणूक घेतली जाते। पक्षातील कोणतेही 10 अधिकृत प्रतिनिधी उमेदवार होऊ शकतात। एनसीपी विधिमंडळ पक्षातून निवडलेल्या 5% सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो। एकच उमेदवार असेल तर अध्यक्षांची बिनविरोध घोषणा केली जाते। दोन किंवा अधिक उमेदवार असतील तर गुप्त पद्धतीने मतदान होतं। 2 उमेदवारांचं एक मत अशी मतदानाची रचना असते। 50% पेक्षा जास्त मत मिळालेला उमेदवार हा अध्यक्ष ठरतो। अध्यक्षांचे अकाली निधन झाल्यास किंवा राजीनामा दिल्यास पक्षाचे अधिकार वरिष्ठ महासचिवांकडे जातात। वरिष्ठ महासचिव तात्पुरते अध्यक्षीय कामकाज पाहतात। माझ्या शुभेच्छा आहे नक्कीच। आता आदरणीय स्वर्गवासी अजितदादांचं अकाली जाणं आणि पक्षाच्या माध्यमातून आणि तसंच महाराष्ट्राच्या माध्यमातून फार त्या ठिकाणी दुःखदायक होतं आणि त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंब सावरलं आहे। त्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या उपमुख्यमंत्री आणि साहजिकच आहे सगळ्यांना एकत्रित करण्याच्या संदर्भातली भूमिका घेताना सुनेत्रा वहिनींना आज राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती होत असेल तर आमच्या शुभेच्छा आहे आणि आमची सहकार्याची भूमिका कायम राहील।